अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन शिवसैनिकांनी पकडले। जळगाव जामोद शिवसेना तालुका प्रमुख गजानन वाघ व उपतालुका प्रमुख उल्हास माहुदे यांना माहिती मिळाली। बऱ्हाणपूरवरून मोताळा जाणाऱ्या टाटा इट्रा MH 28 BB 5379 या नंबर प्लेटची गाडी भरधाव वेगाने नांदुरेच्या दिशेने या दोघांना दिसली असता गजानन वाघ उल्हास माहुदे यांनी गाडीचा पाठलाग करून माणेगाव येथे गाडी अडवली। त्यामध्ये 3 गाई व 1 वासरू मिळून आले। तालुका प्रमुख गजानन वाघ यांनी घटनास्थळी पोलिसांना बोलवून वाहन व आरोपी ताब्यात घेतले। पोलीस व गजानन वाघ उल्हास माहुदे यांनी गोवंशांना गोशाळेत सोडले। यावेळी श्रीकृष्ण गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश मोदी व ॲडव्होकेट शशी गुप्ता यांनी गजानन वाघ उल्हास माहुदे यांचे आभार मानले। तर आरोपी पुरुषोत्तम वढाव वय वर्ष 27 राहणार गाडेगाव, अमोलपुरी वय वर्ष 23 राहणार गाडेगाव, परमेश्वर कांडेलकर वय वर्ष 24 राहणार गाडेगाव बुद्रुक यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला जनावरांची क्रूरतेने वाहतूक करणे अपराध नंबर 716/2023 प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 ची कलम 11(1) घ.च प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीच्या ताब्यातून वाहन व जनावरे मिळून 4,07,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल मोहाडे करीत आहेत।